तिच्या आयोजनामागील पार्श्वभूमी, उद्देश, हेतू कथन करण्यासाठी म्हणजे प्रस्तावनेसाठी मी आमंत्रित करतो श्री प्रमोद चितुंगे सर. पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय श्री माळोदे सर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष पितृतुल्य रामकृष्ण रचेटे, सचिव माननीय प्रेमराज जिव्हाळा, सहसचिव माननीय कैलास भोशेटे, रामदासजी निमावन, सहदेवरावजी सुरडकर तथा मित्र गोपालजी बोरा सर, शेटे काका, सर्व सन्माननीय संचालक शिक्षण प्रसारक मंडळ सर्व सन्माननीय संचालक तसेच सर्व सभासद बंधू भगिनी आणि यांचा नुकताच सत्कार झाला. संस्थेच्या प्रगतीचा आलेख हा वाढता त्या ठिकाणी आहे. विविध उपक्रम आपण आपल्या पतसंस्थेमार्फत त्या ठिकाणी दरवर्षी घेत असतो. त्या निमित्तानं वाढणाऱ्या ठेवी असतील किंवा कोणतेही आपण त्या ठिकाणी पेड अप शेअर कॅपिटल म्हणा किंवा रिझर्व्ह फंड, बिल्डिंग फंड, त्याचप्रमाणे चॅरिटेबल फंड, सोशल वेलफेअर फंड, मेंबर वेलफेअर फंड, डिप्रिसिएशन फंड या सर्वांमध्ये सातत्यानं वाढ त्या ठिकाणी होत आहे. नफ्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. सतत 10% डिव्हिडंड देणारी आपली पतसंस्था यावर्षी सुद्धा आपल्या मंजुरीनंतर 10% त्या ठिकाणी डिव्हिडंड देणार आहे. त्या निमित्तानं या वर्षीचा जो नफा आहे तो 44,60,375 रुपये असा एवढा नफा या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम, वॉटर ATM असेल किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, काही निधी त्या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक ती सुद्धा आपण या ठिकाणी वितरित करतो. त्यासाठी आम्हाला सतत ते मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. ते असे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सर्व संचालक मंडळ यांच्या प्रेरणेने आम्ही सर्व कामकाज त्या ठिकाणी करतो. त्याबद्दल मी श्रद्धाशा त्यांचा ऋणी आहे. यानंतर या पतसंस्थेमार्फत जी भरभराट त्या ठिकाणी होते असे सर्व सभासद बंधू यांचं सुद्धा सदोदित सहकार्य या संस्थेला त्या ठिकाणी लाभत आहे. त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी ऋणी आहे. अशीच वाढ ही भवितव्यामध्ये त्या ठिकाणी पतसंस्थेची होत राहील असं आश्वासन आपल्याला ठिकाणी देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण करून देतो. धन्यवाद सर. यानंतर आपण आजच्या या सभेच्या कामकाजाकडे वळूया. आजच्या या सभेची कामकाजाचा पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. यामध्ये मागील सभा ही 2 सप्टेंबर 2023 रोजी याच ठिकाणी संपन्न झाली. या सभेमध्ये एकूण 102 सभासद उपस्थित होते. या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, संस्थेची सन 2023-24 आर्थिक पत्रके, नफा तोटा पत्रक, ताळेबंद वाचून मंजूर करणे, संस्थेची सन 2023-24 अंकेक्षण अहवाल वाचन करून दोषदृष्टी अहवालास मंजुरात घेणे, सन 2023-24 अंदाजपत्रकास मंजूर घेणे, मासिक सभेमध्ये ठरलेल्या नफ्याच्या विनियोजनास मंजुरात घेणे, सन 2023-24 अंकेक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, लेखापरीक्षकांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करणे, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर घेणारे इतर विषय आणि आभार प्रदर्शन व भोजनोत्तर ही सभा संपली होती. मागील सभेच्या इतिवृत्तास सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी ही नम्र विनंती. आजच्या सभेतील कामकाजाचा दुसरा विषय आहे संस्थेची सन 2023-24 आर्थिक पत्रके, नफा तोटा पत्रक येण्याप्रमाणे. लायबिलिटीज, शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल 3,64,78,886 रुपये, रिझर्व्ह अँड सरप्लस, रिझर्व्ह फंड 33,88,962 रुपये 32 पैसे, बिल्डिंग फंड 17,57,526 रुपये 97 पैसे, चॅरिटेबल फंड 83,001 रुपये, इक्विलायझेशन फंड 9,480 रुपये, सोशल वेलफेअर फंड 4,58,141 रुपये 89 पैसे,
मेंबर वेलफेअर फंड 8,46,387 रुपये 38 पैसे, डिप्रिशिएशन फंड 6,16,817 रुपये 29 पैसे, डिपॉझिट इंडिव्हिज्युअल सेविंग डिपॉझिट 50,03,661 रुपये, अदर लायबिलिटीज इलेक्शन डिपॉझिट 1,432 रुपये, गिफ्ट ॲडव्हान्स 71,910 रुपये, डिव्हिडंड पेबल 2,19,936 रुपये 30 पैसे, एंट्रन्स फी 1,780 रुपये, असेट कॅश अँड बँक बॅलन्स सिक्युरिटी बँक 94,054 रुपये 55 पैसे, इन्व्हेस्टमेंट कोऑपरेटिव्ह बँक शेअर्स 500 रुपये, जनता ग्राहक भंडार 5,000 रुपये, ॲडव्हान्सेस टर्म लोन 5,25,47,120 रुपये, इमर्जन्सी लोन 5,99,616 रुपये, करंट असेट डेस्कटॉप 1,47,875 रुपये, ट्रान्झॅक्शन टीडीएस 7,141 रुपये, टोटल प्रॉफिट 44,60,375 रुपये 40 पैसे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सेव्हिंग एसी 1,36,147 रुपये, रेम्युनरेशन टू स्टाफ 1,26,000 रुपये, मंथली मीटिंग एक्सपेंडिचर 50,020 रुपये, एनुअल जनरल मीटिंग ॲडव्हान्स 40,000 रुपये, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर 35,000 रुपये, रूम मेंटेनन्स 28,970 रुपये, ऑडिट फीस पेड 28,630 रुपये, रिपेरिंग 15,300 रुपये, एनुअल जनरल मीटिंग 14,673 रुपये, सोशल वेलफेअर फंड 13,100 रुपये, डोनेशन 11,000 रुपये, प्रिंटिंग एक्सपेन्स 10,750 रुपये, इलेक्ट्रिकल एक्सपेन्स 7,810 रुपये, एज्युकेशनल फंड पेड 2,950 रुपये, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 2800 रुपये, मिक्स एक्सपेन्स 1,963 रुपये, चेक परचेस 720 रुपये, प्रॉफिट 44,60,375 रुपये. संस्थेच्या सन 2023-24च्या आर्थिक पत्रकात सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी ही विनंती. आजच्या कामकाजातील तिसरा विषय आहे संस्थेचे सन 2023-24चा अंकेक्षण अहवाल वाचन करून दूरदृष्टी अहवालास मंजुरात घेणे. सन 2023-24 चे लेखापरीक्षक सहनिबंधक कार्यालय बुलढाणा यांनी नोंद दिलेले लेखापरीक्षक श्री पंकज अशोकराव ढवळे यांनी केले असून संस्थेच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून संस्थेला अवर्गाचा दर्जा प्रदान केलेला आहे. काही थोड्या बहुत राहिलेल्या त्रुटींची पूर्तता येत्या 3 महिन्यात करण्यात येईल व तसा अहवाल त्यांना सादर केला जाईल. सन 2023-24चा अंकेक्षण अहवाल वाचन करून दूरदृष्टी अहवालास सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी ही विनंती. आजच्या सभेतील विषय क्रमांक 4 सन 2024-25च्या अंदाजपत्रकास मंजुरात घेणे. खर्च प्रवास खर्च 3500 रुपये, स्टेशनरी खर्च 9,000 रुपये, वार्षिक सर्वसाधारण सभा 60,000 रुपये, शैक्षणिक निधी 5,000 रुपये, छपाई खर्च 10,000 रुपये, ऑडिट फी 40,000 रुपये, मासिक सभा खर्च 60,000 रुपये, संगणक खरेदी 30,000 रुपये, संगणक सॉफ्टवेअर 25,000 रुपये, आकस्मिक खर्च 25,000 रुपये, मुदत ठेवीवरील व्याज 70,000 रुपये, इन्व्हर्टर खर्च 7,000 रुपये, चेक खरेदी 1,500, जाहिरात खर्च 20,000 रुपये, विद्युत खर्च 25,000 रुपये, एकूण 5,17,000 रुपये. जमा अल्पमुदत कर्ज व्याज 45,98,957 रुपये, प्रासंगिक कर्ज व्याज 50,723 रुपये, ठेवीवरील व्याज 50,704 रुपये, एकूण 47,44,684 रुपये, अंदाजे नफा 42,27,684 रुपये. सन 2024-25च्या अंदाजपत्रकास सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी ही विनंती. आजच्या सभेतील कामकाजाचा विषय क्रमांक 5 नफ्याचे विनियोजनास मंजुरात घेणे. अहवाल वर्षामध्ये संस्थेस एकूण 44,60,375 रुपये 40 पैसे नफा झालेला आहे. 8 ऑगस्ट 2024च्या मासिक सभेमध्ये ठरल्याप्रमाणे नफ्याचे विनियोजन खालीलप्रमाणे आहे. राखीव निधी 2,03,121 रुपये 70 पैसे, इमारत निधी 2,03,121 रुपये 70 पैसे, सभासद कल्याण 1,65,497 रुपये 36 पैसे, बुडीत कर्ज निधी 1,21,873 रुपये 2 पैसे, सामाजिक उपक्रम 1,21,873 रुपये 2 पैसे, लाभांश 10% 36,47,888 रुपये 60 पैसे. सन 2023-24च्या नफ्याच्या या विनियोजनास सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरात द्यावी इनाम करणे. आजच्या सभेतील कामकाजाचा विषय क्रमांक 6 सन 2024-25च्या अंकेक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे. आपल्या
संस्थेचे सन 2024-25 चे लेखापरीक्षण करण्यासाठी माननीय सहकार आयुक्त तथा सहाय्यक निबंधक बुलढाणा यांनी जाहीर केलेल्या पात्र वैधानिक नाम तालिकेतील लेखापरीक्षक श्री विलास हरिभाऊ भाडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे आपल्या पतसंस्थेचे सन 2024-25 चे वैधानिक लेखापरीक्षण श्री विलास हरिभाऊ भाडे यांचे मार्फत करून घेतले जाईल। दिनांक 31 जुलै 2025 च्या या अहवाल वर्षातील लेखापरीक्षण घेऊन अहवाल सादर केला जाईल। सन 2024-25 च्या अंकेक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याच्या या विषयात सर्व सभासदांनी काळ्याबाजू मंजुरात द्यावी ही विनंती। आजच्या सभेतील कामकाजाचा विषय क्रमांक 7 सन 2023-24 मध्ये लेखापरीक्षकांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार करणे हा विषय सभेसमोर असून लेखापरीक्षकांनी सुचविलेल्या सूचना विचारात घेऊन वर्षभरात संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल। सन 2023-24 मध्ये लेखापरीक्षकांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार करण्याच्या या विषयात सर्व सभासदांनी काळ्या बाजूने मंजुरात द्यावी। आजच्या सभेतील कामकाजाचा विषय क्रमांक 8 संस्था उपविधी क्रमांक 1 उपकलम 3(1) व उपकलम 3(2) ची पोटनियम दुरुस्ती करणे। महाराष्ट्र शासन अध्यादेश दिनांक 24 एप्रिल 2024 नुसार बिगर शेती व पगारदार सेवकांच्या पतसंस्थांची सभासदांची वैयक्तिक भागभांडवल धारण करण्याची जी मर्यादा यापूर्वी 2 लाख होती ती 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्या संस्थेच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्यामुळे हा विषय सभेसमोर आहे। विषय क्रमांक 1 वैयक्तिक भागभांडवलाची मर्यादा वाढवण्याबाबत सध्याच्या उपविधीची शब्दरचना प्रत्येक सभासदाला रुपये 2 लाख पर्यंतचे वैयक्तिक भाग धारण करता येतील। रूपांतरित केलेल्या तारखेपासून तो भाग लाभांश मिळण्यास पात्र राहील। दुरुस्तीनंतरची उपविधीची शब्दरचना प्रत्येक सभासदाला रुपये 5 लाख पर्यंतचे वैयक्तिक भाग धारण करता येतील। रूपांतरित केलेल्या तारखेपासून तो भाग लाभांश मिळण्यास पात्र राहील। संस्था उपविधी क्रमांक 1 उपकलम 3(1) व 3(2) च्या पोटनियम दुरुस्ती सर्व सभासदांनी काळ्या बाजूने मंजुरात द्यावी ही नम्र विनंती। आजच्या सभेतील विषय क्रमांक 9 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेवर आलेले विषय माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेवर एकही विषय न आल्यामुळे आजच्या सभेतील कामकाजाचे विषय संपलेले आहेत। तेव्हा आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय श्री रामकृष्ण दादा शेटे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। श्री समाधानजी शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार आपल्या पतसंस्थेचे संचालक श्री प्रमोदजी डोंगरे सर हे शॉल श्री गजानन महाराज यांचा फोटो आणि चित्रण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। गजानन महाराज यांचा फोटो आणि चित्रण करीत आहे। ज्योतिताई भालेराव याकडे असे गुण मिळालेले आहेत। त्यांचा सत्कार आपल्या संस्थेच्या संचालिका ज्योतिताई शेटे यांना विशेषी विरुद्ध मातृत्व संचिकावर बसलेले आजच्या सभेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी सर्व संचालक मंडळ निवृत्त सर्व शिक्षक सर्व शिक्षक बंधू आपल्या आमसभेला या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरुवात झाली। आपली पतसंस्था शिक्षक पतसंस्था एक लोकांना चांगल्या देशाला चांगलं काम करते असं म्हणायला हरकत नाही आणि त्याबद्दल अभिनंदन करतो। काही कुठे मोहिमा असतील तुम्हाला एखादं कर्ज मिळत नसेल त्या दृष्टीने त्यांनी यावेळेस भांडवल सुद्धा विचार केला त्याबद्दल खरोखर त्यांचं अभिनंदन। निश्चितच आजच्या युगामध्ये पैसा किती असला तरी तो कमी पडतो आणि त्यामुळे ते अभिनंदनीय आहे। पण त्याचबरोबर हेही सांगावं लागेल की जेव्हा वाटत होती तुमची मर्यादा तुम्ही वाढवलेली आहे
ती त्या स्वरूपात वापस येईल का हे सुद्धा तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. मनुष्य या ठिकाणी आपल्या कामाबद्दल निश्चितच आपल्याला अभिनंदन करतो, आपल्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद. धन्यवाद दादा. पतसंस्थेच्या प्रगतीसाठी आपण वारंवार आम्हाला मार्गदर्शन करीत असतात. त्यानंतर आजच्या या सभेचे अध्यक्ष भाषण करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री गणेश कुमार कुमार त्याची देवता मदत करत होती. आपल्या संस्कृतीच्या पुष्पमय वार्षिक आमच्या आवर्जून उपस्थित असलेले शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे, माननीय सचिव श्री प्रेमराजी बाबा, माननीय सहसचिव माननीय कैलासी शेटे, शिक्षणप्रसारक मंडळाचे माननीय संचालक सहदेवरावजी सुरडकर, माननीय श्री शंकररावजी शेटे, माननीय गोपालजी बोरा, माननीय रामदासजी बावत, तसेच सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये उपस्थित असलेले प्रांतपूर्ण प्रबोधन प्रमुख माननीय श्री राजेंद्रजी उमावसे, तसेच आपल्या संस्थेचे सर्व संचालक बंधू भगिनी, शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित सर्व विद्यालय व परीक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य तसेच पर्यवेक्षक इथे उपस्थित असलेले पतसंस्थेचे सभासद, गुणवंत विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनी, आज आपली 56वी वार्षिक आमसभा आहे. 1968 ला स्थापन झालेल्या आपल्या या पतसंस्थेची आज ही वार्षिक आमसभा संपन्न होत आहे. आता सरांनी अहवालातून सांगितलं की 3,64,00,000 एवढं आपलं भांडवल संस्थेचं आहे. आपण अल्पमुदत खर्च 5,35,00,000 एवढं वाचलं आहे. तर 5,99,000 प्राथमिक कर्ज वाटप केलं आहे. दरवर्षी आपल्या पतसंस्थेचा नफ्याचा आलेख हा उंचावत आहे. मागील वर्षीला पतसंस्थेला 41,88,000 एवढा नफा झाला. या वर्षीला 44,60,000 पर्यंत पोहोचला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिवाळीपूर्वी सर्व सभासदांना 10% प्रमाणे लाभांश वितरित करणार आहोत आपण. आणि यावर्षीला आपण 5 लाख आपण मागील वर्षी अल्पमुदतीची कर्जमाफी होती ती 5 लाखाहून 10 लाखांपर्यंत केली आहे. अशा प्रकारे आपली पतसंस्था चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे. वर्षभरात संचालक मंडळाच्या 12 मासिक सभा संपन्न होतात. सहकारी संस्थांचे पूर्ण कार्यक्षेत्र सांभाळून सर्व नियमांचं पालन करून सभासदांचे हिताचे निर्णय घेतले जातात. आणि आपण सामाजिक उपक्रमांतर्गत वॉटर एटीएम सुद्धा आपल्या पतसंस्थेमध्ये सुरू केलेलं आहे. ही सर्व प्रगती आपल्या सभासदांच्या पाठिंब्यामुळेच होत आहे. तसेच आपले जे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळ यांच्यामुळेच ही प्रगती शक्य होत आहे. आपले सहकार्य यापुढे आमचा आशा लागेल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दाला विनंती. या ठिकाणी प्राचार्यांचा सत्कार आपण घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम श्री सतीशजी गवळे सर यांचा सत्कार आपल्या संस्थेचे संचालक श्री वरुणजी मुघल सर विशाल आणि पशुधन कर्कट समितीला विनंती करतो. यानंतर श्री प्रमोदजी डोंगरे सर यांचा सत्कार श्री पंचोले सर अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर प्राचार्य श्री शिवाजी मोरे सर यांचा सत्कार आपल्या संस्थेचे संचालक श्री प्रमोदजी डोंगरे सर करतील अशी त्यांना विनंती करतो.
यानंतर श्री दिलीपकुमारजी बारापात्र यांचा सत्कार श्री रामदासजी शेटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या काही अमोलजी सोळेकर सर यांचा सत्कार श्री बनसोडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम नव्हते प्रायमरीचे मॅडम यानंतर त्यानंतर सौ नानीताई डोंगर मुख्य अध्यापिका आपण यांचा सत्कार ज्योतिताई भालेराव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहोत. त्यांनी आमची विनंतीची शब्द ठेवले, त्या उपस्थितीची मोहर उमटवली, आम्हाला सन्मानाची तुमच्यावर शांता मिळाली अशा आपण सर्वांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. विद्येची माता सरस्वती, सन्माननीय व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचालित कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आज वार्षिक आमसभा. या वार्षिक आमसभेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले रमेश कुमार माडोदे सर यांचं मी आभार व्यक्त करतो. प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ चे सन्माननीय अध्यक्ष पितृतुल्य रामकृष्णदादा शेटे यांचं पतसंस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सन्माननीय सचिव प्रेमराजी भाला यांचे सुद्धा मी पतसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सन्माननीय सहसचिव कैलासभाऊ शेटे यांचे सुद्धा मी पतसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संचालक शिप्रम भीमाभाऊदादा यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच उपस्थितीमध्ये दत्तरावजी सुरळकर संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच गोपालजी बोरा संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांचे सुद्धा मी पतसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संचालक शिप्रम शंकररावजी शेटे यांचं सुद्धा मी पतसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदासजी शेटे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. उपस्थितांमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच सर्व शाळांचे प्राचार्य, पर्यवेक्षक, उपप्राचार्य यांचे सुद्धा मी पतसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे हे सुद्धा इथे उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व सभासद इथे उपस्थित राहून आमच्या या वार्षिक आमसभेचा जे काही रूप आहे त्याला मूर्तरूप देण्याचं काम आपण केलं. तुम्हाला सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या वतीने आजची ही आमसभा संपन्न झाली असं मी गृहीत करतो.